दुसरीकडे विधान परिषद उमेदवारी न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली। एक संधी काय अशा हजार संधी मिटकरी ओवाळून टाकेल असं त्यांनी म्हटलेलं आहे, पोस्ट केलेलं आहे। लढाईचं हेच फळ मिळेल ही तयारी 29 जानेवारीलाच केली होती, म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच केली होती असं त्यांनी सूचकपणे म्हटलेलं आहे। उमेदवारी न मिळाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी हे ट्विट केले आणि त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। 10 वर्षापूर्वी अजितदादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक चेहरा म्हणून मला विधान परिषदेवर संधी दिली होती आणि ती संधी शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेवर मला पक्षाकडून मिळेल अशी मला इतरांप्रमाणे पण अपेक्षा होती आणि अपेक्षा ठेवण्यात काही गैर नसतं। आम्ही आमचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले, ज्यांच्याकडे फक्त हे नाही दाखवलं की बाबा आता मग माझं कसं आहे असं, कारण मी शेवटी आंबेडकरी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे आणि अजितदादा असते आज हयात असते तर त्यांनी एवढं तरी म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्हाला यावेळेस आम्ही म्हणजे फोन तरी केला असता, यावेळेस तुम्हाला संधी देऊ शकत नाही, पण तुमचा पक्ष म्हणून विचार नक्की केला जाईल। असं काहीच म्हणजे पहिली शॉर्ट लिस्ट आली, दुसरी शॉर्ट लिस्ट आली, 3 फेऱ्या झाल्या, साधं नाव सुद्धा चर्चेत जर ठेवलं नसेल, मग तुम्हाला प्रवक्ता म्हणून मी नकोय, तुम्हाला मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी नकोय, तुम्हाला प्रतोद म्हणून मी नको होतो, तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून मी नको होतो।